ब्लाऊज मटका गळा, तो पण मस्त अशी लेस लावून संपूर्ण कटिंग आणि शिलाईसोबत पहा खूपच छान असा होणार आहे डेली यूजसाठी आणि फंक्शनसाठी देखील. तुम्ही असा जर गळा बनवला तर तो दिसायला खूप छान दिसणार आहे. तर पहा याची संपूर्ण कटिंग आणि शिलाई. तर गळा रुंदी ठेवायची आहे 2.25 इंच, तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार ठेवायची. तर खालच्या साईडला पहा तो 3 इंच तरी पसरला पाहिजे, याची काळजी घ्यायची. कारण आहे ना, मटका गळा हा खालच्या बाजूने खूप पसरट असतो आणि वरच्या बाजूने तो जुळून असतो. तर अशा प्रकारे पहा मी बॉक्स आखून घेतला आता. तर इथून पहा 1.5 इंच जसं आहे ना तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर 3 इंचावरती नॉड बांधण्यासाठी गोलाकार सेप देऊन घ्यायचे. तर या गोलाकार सेपाच्या मधोमध नॉड बांधायची आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे आपली नॉड कमीत कमी वरच्या बाजूने 3.5 इंचावरती तरी बसली पाहिजे, याची काळजी घ्या. आता पहा खालच्या बाजूने मटका सेप आखून घ्यायचा. थोडासा तो गोलगळ्याच्या बाहेर गेला पाहिजे आणि खालच्या बाजूने थोडासा खाली आला पाहिजे, असा मटका सेप जो आहे तो आखून घ्यायचा. पहा आता तो कट करून घ्यायचा. परफेक्ट असा मी कट करून घेतला. आता याची शिलाई सुरुवात झाली पहा. तर शिलाई करताना काय करायचं, प्रथम उलट बाजूने शिलाई करायची. उलट बाजू आत गेली पाहिजे, म्हणजे आपली जी ब्लाऊजची वेअर करण्याची सरळ बाजू असते ती आत गेली पाहिजे आणि उलट बाजू वरती आली पाहिजे. अस्तर आणि ब्लाऊज पीसला कमरेच्या बाजूने टीप मारून घ्यायची. ही गोष्ट लक्षात ठेवा, कमरेच्या बाजूला टीप मारल्याने काय होतं, आपल्याला ब्लाऊजला कमरपट्टी बसवायला लागत नाही. आता पहा एकदम परफेक्ट असा हा मटका सेप तुम्हाला दिसत असेल. एकदम फायनली त्याचा लुक जो आहे कटिंग केलेला तो खूप छान आलेला आहे. तर यामध्ये आपल्याला नॉड अटॅच करायची आहे. तर ब्लाऊजच्या कलरचीच नॉड मी घेतलेली आहे. तर तुम्ही कोणत्याही कलरची घेऊ शकता, गोल्डन घेऊ शकता किंवा ब्लाऊजच्या कलरची घेऊ शकता. जर जिथं नॉड बसवायची आहे मध्यामध्ये तिथं पहा मी खून करून घेतली, दोन्ही बाजूला एकसारखी नॉड यावी म्हणून. आता पहा लक्ष देऊन पहा, व्यवस्थित पहा, लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर. आता इथं नॉडच्या जागेवरती काय करायचं, डबल शिलाई करायची. पहा नॉडच्या जागेवरती काय करायचं, डबल शिलाई करायची. तर थोडंसं आतमध्ये बाहेरच्या साईडला राहिलं पाहिजे, नॉड एवढी बसवून घ्यायची असते. पहा आता संपूर्ण मटका गळ्याला ना साईडनं व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची. पहा मी कशी टीप मारते आहे. टेपच्या 3 रेषा एवढं अंतर राहिलं पाहिजे. आता दुसऱ्या बाजूला पण नॉड याच्या आतमध्ये काय करायचं, बसवून घ्यायचे आहे. पहा नॉड मी याच्या आतमध्ये ना बसवून घेतलेली आहे. याच्यावरून आता टीप घालत आहे. डबल किंवा टिबल टीप मारून घ्यायची इथं, म्हणजे नॉड निसटत नाही. पहा आता गोल गळ्याला मटका गळ्याला संपूर्ण अशी टीप मारून झालेली आहे. तर आता काय करायचं, याला कट्स मारून घ्यायचे. तर कट्स मारणे महत्त्वाचं आहे. पहा कट्स मारणं महत्त्वाचं आहे, कारण कट्स मारले तरच गळा हा परफेक्ट पद्धतीने उलट होतो. तर आता याला उलट करून घ्यायचं. आता उलट केल्यानंतर पहा रोज वापरासाठी किंवा फंक्शनसाठी असा गळा तुम्ही बनवला तर खूप छान दिसतो. आता पहा कमरेच्या बाजूला टीप मारून घ्यायची उलट केल्यानंतर पहिली. आणि ही टीप ना अस्तरच्या बाजूने मारायची. म्हणजे काय होतं तुम्हाला सांगते, अस्तरच्या बाजूने ही टीप मारल्यानंतर बऱ्याच जण आहेत ना, म्हणजे बऱ्याच वेळाला ना अस्तरमधून ना बाहेर येतं, म्हणजे ब्लाऊज पीस आहे ना मेन फॅब्रिक त्यापासून अस्तर हे बाहेर दिसतं वेअर केल्यानंतर. तर दिसू नये म्हणून थोडंसं फेंट डार्क जर असेल तर काय करायचं, आतल्या बाजूने टीप मारायची, म्हणजे अस्तर अजिबात देखील बाहेर येत नाही. तर पहा गळ्याच्या बाजूला मी परफेक्ट अशी टीप मारली गोलाकार सेपमध्ये. खालच्या बाजूने गोलाकार आणि वरच्या बाजूने मटका असा हा गळा आहे तो मी बनवलेला आहे. तर एकदम परफेक्ट उलट होतं पहा या कट्स मारल्यामुळे. तर गळा जो आहे तो मी काय केलेला आहे, परफेक्ट असा उलट करून घेतलेला आहे. स्मॉल साईजचा ब्लाऊज आहे हा, 28 साईजचा, त्याच्यामुळे गळा एकदम छोटा असा तुम्हाला दिसत आहे. म्हणजे मटकाच गळा आहे परंतु छोटासा दिसत आहे, कारण स्मॉल साईजचा ब्लाऊज आहे, एकदम असा ब्रॉड नाही. 28 साईज म्हणजे सगळ्यात लहान साईज आली पहा. तर पहा एकदम मस्त असा हा गळा मी रेडी केलेला आहे. तर याच्यावरती लेस कशी बसवायची ते पण पहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लेस याच्यावरती परफेक्ट पद्धतीने बसवता येणार आहे. तर पहा आता साईडनं काय करायचं, टीप मारून घ्यायची. हे महत्त्वाचं आहे. पहा लेस बसवण्याच्या अगोदर साईड पार्ट एकदम परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा आहे ते काय करायचं, अशा प्रकारे कट करून काढायचं, जसं की मी काढलेलं आहे. पहा
एक्स्ट्रा आहे ते अशा प्रकारे कट करून काढायचं जसं की मी काढलेलं आहे. आता पहा दुसऱ्या बाजूला देखील काय करायचं, अशाच प्रकारे शिलाई परफेक्ट पद्धतीने मारून घ्यायची. दुसऱ्या बाजूने पण मी काय केलं, अशाच प्रकारे परफेक्ट अशी शिलाई मारून घेतलेली आहे. आता एक्स्ट्रा आहे ना ते कट करून काढायचं. पहा आता एक्स्ट्रा कट करून काढलं. मस्त असा हा गळा जो आहे तो रेडी झालेला आहे. आता पहा याच्यावरती लेस बसवायची. तर लेस कशी बसवायची, एक मस्त अशी लेस तुमच्या आवडीप्रमाणे लेस घ्यायची किंवा तुमच्याला जी मॅचिंग हवी असेल ती लेस घ्यायची आणि ती याच्यावरती बसवायची आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला लटकन तयार करून दाखवते. याला नॉडला लटकन एकदम सिंपल पद्धतीने पहा छोटेसे त्रिकोण घेतले, चौकोन घेतले मी, त्याच्या असा त्रिकोण तयार केला आणि लटकन तयार केलं नॉडला. तर तुम्हाला सांगते मस्त असं लटकन हे झालं. हे 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर लांबी 4 सेंटीमीटर आणि रुंदी 4 सेंटीमीटर असा लटकनचा तुकडा घ्यायचा, म्हणजे मस्त असं आणि छान असं हे एकदम जास्त ब्रॉडही नाही आणि जास्त स्मॉलही नाही असं लटकन तयार होतं. तर लटकन तयार झालं. यामध्ये आता दुसरं लटकन देखील मी तयार करत आहे. तर लटकन तयार झालं पहा. आता दोन्ही लटकन तयार झाल्यानंतर ते दिसायला खूप छान आणि आकर्षक दिसणार आहेत. तर एक झालं होतं, आता दुसरं लटकन देखील तयार झालं पहा. तर हे दुसरं लटकन जे आहे ते पहा किती सुंदर आणि किती मस्त तयार झालेलं आहे. तर आता काय करायचं, याला नॉड अटॅच करायची. नॉडच्या बाजूने लेस अटॅच करून घ्यायची आहे पहा गळ्यावरती. तर लेस तुमची स्मॉल असेल तर तुम्ही 1 टिप मारू शकता, जर ती थोडीशी मोठी असेल तर 2 टिपा मारू शकता. तर लेस बसवताना खेचायची नाही. लेस जर तुम्ही बसवताना खेचली आणि तर काय होतं, गळा हा गुड्या तयार करतो ब्लाऊजला पहा, आणि ब्लाऊज फुगर तयार होतो गळ्याच्या बाजूने. त्याच्यामुळे काय होतं, शोल्डर पण डाऊन होतो. त्याच्यामुळे लेस ना मशीन जशी ओढते आहे ना तशीच हळूहळू पहा मी कशी बसवत आहे. मी हात कसा ठेवलेला आहे लेसवरती, की जेणेकरून परफेक्ट असं मागं आणि पुढं अजिबात देखील खेचायची नाही. लेस खेचली की ब्लाऊजचा गळा हा खराब होतो. तर पहा एक नंबर असा हा गळा जो आहे तो मी रेडी केलेला आहे. एवढा सुंदर आणि एवढा छान हा गळा जो आहे तो रेडी झालेला आहे. आता पहा शेवट फायनल लुक तुम्हाला याचा एवढा सुंदर दिसणार आहे. आणि मी याला डबल टिप पण मारून घेणार आहे कारण लेस थोडीशी मोठी आहे. तर पहा एवढा सुंदर गळा तयार झालेला आहे. लेस पण खूप छान आहे, त्यामुळे मस्त असा हा दिसत आहे. तर आता पहा दुसरी टिप अजून एक याला मारून घेतली, जेणेकरून आहे ना तो गळा जो आहे त्याच्यापासून लेस वरती उचलू नये म्हणून. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. मस्त असा गळा रेडी झाला.